मानव समाचार, मानवता के हक में। सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे। आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे। टँकर्स जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील। थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काय अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे। आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतोय। सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। पोलीस प्रशासन तर्फे माननीय SP साहेब आणि जिल्हा प्रशासन तर्फे मी इथे होतो। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचे पॉइंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले। त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती, जे आम्हाला जे कळलेलं आहे आता जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याचा आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे। ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे। आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू करतील। इंधन पुरवठा आतापासून सुरू झालेला आहे असं म्हणायचं? यस, सुरू झालं आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका। हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका, आता ते व्यवस्थित होणार आहे। विदिन 24 आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखा होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी कन्झ्युमर साठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये। सर पण यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे नक्की नाही, ह्यांची 2 ते 3 मागणी त्यांची 2 ते 3 मागणी होती। पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे, दंड संहिता आहे, त्यामध्ये 1-2 सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गैरसमज आहे। तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल। त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील। त्यांना बरोबर सांगितलं सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे, त्याचा अर्थ काय आहे। कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडीशी म्हणजे इंटरप्रिटेशन मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असं वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू, त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू। आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठवू, जे त्यांची अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवू।